हॅलो नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण महाराष्ट्रातली पारंपरिक अशी चटकदार कढी बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. ते आपण लसूण आणि अद्रक इथे ठेचून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसर ठेचून घ्यायचं, कढीमध्ये खायला ते छान लागतं. आता हे असं लसूण अद्रक ठेचून घेतले. त्यानंतर आपण कढीची दुसरी तयारी करूया. इथे मी 1 वाटी दही घेतलं आहे. जवळपास हे 200 ग्रॅम दही आहे. म्हणजे मेजरिंग कपनुसार 1 कप दही आहे. हे घरीच विरजलेलं दही आहे आणि 1 दिवस आधीचं आहे. थोडंसं आंबट दही असलं की कढी आपली चवीला छान लागते. आणि त्यानंतर इथे 1.5 चमचा मी बेसन घालून घेतलेलं आहे. आणि हे बेसन आणि दही आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. आता हे अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. हे आपण थोडंसं 1-1.5 कप पाणी घालून बाजूला ठेवून देऊ. आता इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 मोठा चमचा मी तेल घातलेलं आहे आणि इथे तुम्ही तूप पण वापरू शकता. त्यानंतर पाव चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी कडकडली की मी थोड्याशा मेथ्या घातलेल्या आहे. मेथ्या घालणं ऑप्शनल आहे, पण मेथ्या घालून कढी केली की छान लागते. आता थोड्याशा मेथ्या पण भाजल्या गेल्या की आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत. इथे मी हिरव्या मिरच्या जरा जास्त प्रमाणात वापरलेल्या. ह्या कमी तिखट आहेत आणि मी चिरून घातलेल्या आहेत. तुम्ही लसणाबरोबर मिरच्या ठेचून पण घालू शकता. जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ठेचून घाला. ह्या मिरच्या काढून टाकता येतात म्हणून मी अशा घातलेल्या आहेत. त्यानंतर आपण जे अद्रक लसूण ठेचून घेतलेलं आहे ते मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे अद्रक लसूण छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चिमूटभर हिंग घातलेला आहे. हिंगाने आपल्या कढीला छान चव येते आणि सुगंध येतो. आता थोडासा कढीपत्ता घातला आहे. ही फोडणी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. त्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून गेलेला पाहिजे आणि त्यानंतर कढीला रंगसुरेख यावा त्यासाठी मी हळद घातलेली आहे. तुमच्याकडे जर पांढरी कढी आवडत असेल तर तुम्ही इथे हळद नका घालू. आता इथे 1 ते 1.5 कप पाणी घातलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात पण मी 1 कप पाणी घातलेलं आहे. म्हणजे जवळपास मी 2-2.5 कप पाणी घातलेलं आहे 1 कप दह्यासाठी. ही 4 ते 5 लोकांना पुरेल एवढी कढी तयार होते. त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि कढी किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये दह्याचं प्रमाण व बेसनाचं प्रमाण घेऊ शकता. आता पाण्याला छान उकळी आली की जे आपण मिक्सरमध्ये दही आणि बेसन फिरवलेलं आहे ते मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कढी थोडीशी पातळ वाटते, पण तिला उकळी आल्यानंतर कढीला दाटसरपणा येतो. आता इथे मी 1 चमचा गूळ असा किसून घेतला आहे व त्यामध्ये पाणी घातलं आहे. गुळाचा खडा असा अखंडच आपण घातला की तिथून कढी आपली फुटायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपण हे गूळ असा वितळून घालायचा आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात जेव्हा दही फिरवता त्यामध्ये साखर किंवा गूळ घालून पण तुम्ही फिरवू शकता. आणि आत्ता आपल्याला तळापासून ढवळत राहायचं आहे. ही कढीला 5 ते 7 मिनटं असं ढवळत उकळवून घ्यायचं आहे. याला फार उकळी येऊ द्यायची नाही आहे. लवकरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता कढीला अगदी रंगही सुरेख आला आहे आणि दाटसरपणा आला आहे. आपली कढी पण फुटलेली नाही आहे आणि गॅस बंद करायच्या आधी मीठ घालून गॅस बंद केलेला आहे. इथे आपली अगदी सुरेख अशी चटकदार मस्त आंबट गोड कढी तयार आहे. मैत्रिणींनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.